तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जसं की आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यात हेमाडपंथी शैलीतील खूप सारे असे मंदिर आहेत आणि त्यापैकी बरेच मंदिर असे आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना अजूनपर्यंत माहिती देखील नाही आणि त्यांची बऱ्यापैकी माहिती सोशल मीडियावर देखील उपलब्ध नसते। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक असाच मंदिर पाहणार आहोत जो की आपल्या नाशिक जिल्ह्यातील बिलवाडी या गावात आहे। आणि पूर्वी बिलवाडी या गावात असेच हेमाडपंथी शैलीतील टोटल असे 12 मंदिरं होते, त्यापैकी 11 मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत आणि त्यापैकी एक मंदिर आपल्याला पूर्णपणे सुअवस्थेत पाहायला भेटतो आणि बाकीचे जे 11 उद्ध्वस्त झालेले मंदिर आहेत त्यांचे देखील आपल्याला खूप सारे असे अवशेष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला भेटतात। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दलचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत राहा। तर मित्रांनो, फायनली आता आम्ही आलोय आपल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या बिलवाडी या गावात। आणि सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं की पूर्वी बिलवाडी या गावात हेमाडपंथी शैलीतील टोटल असे 12 मंदिरं होते, जे की 11व्या त्या 12व्या शतकादरम्यान येथे बांधण्यात आले होते। तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीत या 12 मंदिरांपैकी 11 मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत आणि त्या 12 मंदिरांपैकी सध्या तरी आपल्याला एकच मंदिर सुअवस्थेत पाहायला भेटतोय। आणि तो सुअवस्थेत असलेला जो एक मंदिर होता तो मंदिर पाहण्यासाठीच आम्ही आज इथं आलो होतो। आणि तो मंदिर पाहण्यासाठी आम्ही जेव्हा या बिलवाडी गावातून तिथे जातच होतो, कारण की तो मंदिर जो आहे तो गावाबाहेर आहे, तर त्या मंदिराकडे आम्ही जेव्हा जातच होतो तेवढ्यात रस्त्यातच आपल्याला एक उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत एक मंदिर पाहायला भेटलंय, जो की माझ्या मागच्या साईडला आहे। तर मित्रांनो, हा मंदिर सध्याच्या स्थितीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असेल तरी सध्याच्या स्थितीत आपल्याला इथे काही अवशेष आणि काही शिल्पे आणि काही नक्षीकाम केलेले खांब पाहायला भेटतात। तर त्या मंदिराकडे जाण्यापूर्वी पहिले तर आपण या मंदिराचे काही अवशेष आणि इतर काही गोष्टी पाहूयात आणि त्याच्यानंतर थेट जाऊयात त्या मंदिराकडे। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा। तर मित्रांनो, या ठिकाणावर आल्यानंतर इकडं आपल्याला पूर्णपणे मंदिराचे ढासळलेले दगड आणि काही नक्षीकाम केलेले खांब अशा बऱ्याच काही गोष्टी पाहायला भेटतात। तर याच्यावर आपल्याला काही शिल्पे आणि काही नक्षीकाम केलेलं पाहायला भेटतंय। त्यासोबतच इकडच्या साईडला देखील आपल्याला काही मंदिराचे अवशेष पाहायला भेटत आहेत, जे की या ठिकाणावर पूर्णपणे एक मंदिर असेल याची आपल्याला जाणीव करून देतो। त्यासोबतच इकडे पण तुम्ही पाहू शकता काही मंदिराचं नक्षीकाम केलेले भाग आहेत आणि त्यासोबतच तिकडच्या साईडला आपल्याला एक शिल्पसारखं काहीतरी पाहायला भेटतंय, जे की आपण थोडंसं जवळ जाऊन पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे देखील एक आपल्याला मूर्ती टाईप काहीतरी पाहायला भेटतंय, जे की यक्ष आणि यक्षिणी देखील असू शकतं। त्यासोबतच इकडं तुम्ही इथून एवढ्या एवढ्या भागात जर का पाहायला जाशाल तर इकडं पूर्णपणे आपल्याला मंदिराचेच अवशेष पाहायला भेटत आहेत। त्यासोबतच इथं आपल्याला हे काही मंदिराचा जो पाया असतो त्याचा भाग पाहायला भेटतंय आणि सोबतच इकडच्या साईडला आपल्याला यक्ष आणि यक्षिणी, जे की मंदिराच्या खांबांना असतात किंवा पायाच्या देखील भागाला असतात, तर त्यांचे देखील शिल्प पाहायला भेटतंय। आणि सोबतच तिकडं लांबपर्यंत जर का तुम्ही पाहायला गेला तर तिकडं देखील आपल्याला मंदिराचा एक भाग पाहायला भेटतंय, त्याच्यावर काही नक्षीकाम आहे। त्यासोबतच इथं भरपूर असे अवशेष आहेत ज्याच्यावर आपल्याला नक्षीकाम किंवा असे शिल्पे पाहायला भेटत आहेत। तर याच सोबत आता इथून आपण थेट जाणार आहोत आपण जो मुख्य मंदिर पाहण्यासाठी आलो होतो त्या मंदिराकडे। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा। तर मित्रांनो, तिथं तो मंदिर पाहून आता आम्ही थोडंसं पुढच्या साईडला आलोय आणि इथपर्यंत यायला आता इथून हा जो आपण दुसरा मंदिर पाहायला जाणार आहोत तो मंदिर इथून थोड्याशाच अंतरावर आहे आणि इथपर्यंत आपली बाईक येते आणि बाईक येण्यासाठी हा असा रोड आहे आणि समोरच तिथं आपण बाईक आपली पार्क केली आहे। आणि तेव्हा जो आपण उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत जो मंदिर पाहिला तो मंदिर त्या घरापासून थोड्याशाच अंतरावर आपल्याला पाहायला भेटतो। सोबतच हे जे सर्व मंदिर आहेत किंवा सुअवस्थेत हा जो मंदिर आपण पाहायला जाणार आहोत, हा जो मंदिर आहे तो ऐवतगडाच्या पायथ्याशी वसलेला आहे। तर मग चला लवकरच आपण त्या मंदिराकडे जाऊयात। तर मित्रांनो, तिथं उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत जो मंदिर होता तो मंदिर पाहून आता सध्या आपण आलो ह्याच गावात असलेला दुसरा मंदिर पाहिला, जो की सध्या तरी
सुव्यवस्थित आहे आणि बाहेरून जरी तुम्हाला हा मंदिर पूर्णपणे ढासळलेला दिसेल तरी आतल्या साईडून हा मंदिर खूपच सुंदर असा आहे. आणि या मंदिरापर्यंत येण्यासाठी इकडे एक रस्ता देखील बनवला गेला आहे. आता सध्या पावसाळ्याचा सीझन चालू असल्यामुळे इकडं पूर्णतः भाताची लागण केलेली आहे आणि म्हणूनच मंदिराजवळ येण्यासाठी आपल्याला एक छोटीशी वाट ठेवलेली आहे आणि याच वाटेने आता सध्या आपण आलो इथं. त्यासोबतच मंदिर परिसरात आल्यानंतर मंदिराच्या बाहेर पहिले तर आपल्याला इकडे एक तुटलेल्या अवस्थेत नंदी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते. त्यासोबतच मंदिरावर आपल्याला काही नक्षीकाम आणि काही शिल्पे देखील पाहायला भेटत आहेत. सोबतच इथं काहीतरी एक भांड आहे आणि इकडे हे जे ती प्राचीन बसण्याची व्यवस्था असू शकते. त्यासोबतच आता आपण प्रवेश करतोय या मंदिराच्या सभा मंडपात. तर मित्रांनो, या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पहिले तर आपल्याला या मंदिराच्या दरवाज्यावर इथं गणेशपट्टीवर आपल्याला एक गणपती बाप्पाचं शिल्प पाहायला भेटतं. त्यासोबतच इकडे काही देवी देवता आणि खाली एक द्वारपालाचं शिल्प आहे आणि त्यासोबतच इकडच्या साईडला या खांबांवर एक मुखवटा कोरलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यासोबतच इकडे काही नक्षीकाम देखील केलंय आणि सेम इकडच्या साईडला देखील आपल्याला सेम तसंच पाहायला भेटतंय. तिकडे काही मुखवटे आहेत आणि इकडे काही नक्षीकाम कोरलेलं आहे. तर मग चला आता आपण प्रवेश करूयात या मंदिराच्या सभा मंडपात. तर मित्रांनो, आता आपण प्रवेश केलाय ह्या मंदिराच्या सभा मंडपात आणि ह्या मंदिराचा हा जो सभा मंडप आहे, हा सभा मंडप टोटल अशा 10 खांबांवर उभा आहे आणि त्यासोबतच सध्या पावसाळा चालू असल्यामुळे या मंदिराच्या अंतराळामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये पूर्णपणे पाणी साचलंय. म्हणजे सध्या तरी आपल्याला आतल्या साईड आता तर नाही येणार, पण बाहेरून जेवढं काही शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच हा जो सभा मंडप आहे, या सभा मंडपाच्या खांबांवर आपल्याला काही नक्षीकाम आणि हा एखादा शिल्प आहे ज्याचं नाव तर मला माहित नाही, पण त्याला आपण एक मुखवटा म्हणू. तर इथं काही मुखवटे आणि काही नक्षीकाम केलंय. त्यासोबतच वरच्या साईडला आपल्याला यक्षयक्षिणी जे भारवाहक असतात त्यांचं देखील शिल्प कोरलेलं पाहायला भेटतंय. त्यासोबतच वरच्या साईडला काही देवी देवतांचे शिल्प आहे आणि वरती हा जो कळस आहे सभा मंडपाचा, त्याच्यावर देखील आपल्याला एकदम सुंदर असं कोरीव काम किंवा नक्षीकाम केलेलं पाहायला भेटतंय. त्यासोबतच इथं हे जे आपल्याला देवी देवतांचे शिल्प पाहायला भेटतात ते प्रत्येक खांबाच्या वरती आपल्याला पाहायला भेटतात. तिकडच्या साईडला इकडे तुम्ही सर्वीकडे पाहू शकता. त्यासोबतच ह्या मंदिराचा हा जो सभा मंडप आहे, या सभा मंडपामध्ये आपल्याला 4 देवकोष्ठ पाहायला भेटतात. त्यापैकी 2 देवकोष्ठ जे आहेत ते पूर्णपणे खाली आहेत आणि 2 देवकोष्ठ जे आहेत त्याच्यामध्ये काही तुटलेल्या अवस्थेत असलेल्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी इथं एक मूर्ती आहे. त्यासोबतच तिकडच्या साईडला देखील 2 देवकोष्ठ आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यापैकी हा देवकोष्ठ तर पूर्णपणे खाली आहे आणि सोबतच इथे आपल्याला एक देवकोष्ठ मध्ये मूर्ती पाहायला भेटते जी की एखाद्या ऋषी मुनीची असावी, कारण की इकडे पाहून तर या मूर्तीकडे पाहून तर असंच वाटतंय. त्यासोबतच इकडच्या साईडला हा मंदिराचा अंतराळ आहे आणि अंतराळानंतर तिकडच्या साईडला आपल्याला या मंदिराचा गाभारा पाहायला भेटतोय जो की पूर्णपणे आता सध्या पावसाच्या पाण्यामुळे भरलेला आहे आणि सध्याच्या स्थितीत आपल्याला तिथं जाताही येणार नाही. तर मित्रांनो, या मंदिराच्या अंतराळामध्ये आपल्याला 2 देवकोष्ठ पाहायला भेटत आहेत. त्यासोबतच इकडे कोणत्या तरी देवी देवतांची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच्यानंतर हा जो मंदिराचा गाभारा आहे, त्या गाभाऱ्याच्या दरवाजावर आपल्याला काही अप्सरा आणि वरच्या साईडला गणेशपट्टीवर गणपती बाप्पाचे शिल्प पाहायला भेटतं. तर मित्रांनो, ह्या मंदिराच्या गाभाऱ्याबद्दल जर का थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्ही या मंदिराच्या बाहेर एक नंदी महाराजांची मूर्ती पाहिलीच असेल. तर मित्रांनो, या मंदिराच्या बाहेर जरी एक नंदी महाराजांची मूर्ती असली तरीही या मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला कुठलीही शिवपिंड पाहायला नाही भेटत. त्यासोबतच मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला एक देवकोष्ठ पाहायला भेटतंय. त्या देवकोष्ठामध्ये एक मूर्ती आहे आणि त्यासोबतच मंदिराचा गाभारा सध्याच्या स्थितीत पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि अंतराळ देखील पूर्णपणे पाण्याने भरला आहे, म्हणून आपल्याला आतल्या साईडला तर नाही जाता येणार. त्यामुळे आता आपला आतल्या साईडून हा मंदिर पूर्णपणे पाहून तर झालाय. त्यासोबतच आता आपण हाच मंदिर बाहेरच्या साईडून पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत राहा.
तर मित्रांनो, बिलवाडी गावातील हा जो मंदिर आहे, हा मंदिर आतल्या साईडने आपण पूर्णपणे तर पाहिलाच आहे. त्यासोबतच आता आपण आलो ह्या मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या मागच्या साईडला. तर मित्रांनो, मागच्या साईडला आल्यानंतर हा जो मंदिराचा कळस आहे, हा कळस पूर्णपणे ढासळलेला आहे. त्यासोबतच इथं आपल्याला काही देवी देवतांच्या मूर्त्या आणि त्यासोबतच तिकडेही काही देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहे. आणि सोबतच तुम्ही जर का पाहायला गेलं तर हे जे शिल्प आहेत, या शिल्पांची पूर्ण अशी लाईन कोरलेली गेलेली आहे. म्हणजे हा जो कोरीव काम आहे, हा पूर्ण मंदिरावर आपल्याला पाहायला भेटतोय. त्यासोबतच इकडे हे जे नक्षीकाम केलंय किंवा खाली हे जे नक्षीकाम दिसतंय आणि ही जी पूर्ण भौमितिक रचना आहे, ही पूर्ण रचना आपल्याला संपूर्ण मंदिरावर सेम पाहायला भेटते. त्यासोबतच तिथं आपल्याला काही शिल्प पाहायला भेटत आहे. आणि मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो होतो की या बिलवाडी गावात प्राचीन काळामध्ये 12 हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिरं होते. त्यापैकी पहिला मंदिर तर आपण तिथं पाहिला आणि दुसरा मंदिर तुम्ही माझ्या मागे हा जो पाहतायच, तर त्यातील अजून काही मंदिरं तिकडच्या भागात आपल्याला पाहायला भेटतात. आणि जसं की तुम्ही ह्या मंदिरात पाहिलं, इथं आपल्याला कुठलीही शिवलिंग पाहायला नाही भेटत. त्यासोबतच तिकडे जे मंदिर आहेत, तिकडं आपल्याला एक शिवलिंग पाहायला भेटतंय. तर आपण ते पाहण्यासाठी तिकडे जाणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण मंदिरापासून अगदी 1 ते 2 मिनिट पायी चालत थोडंसं मागच्या साईडला आलोय, मंदिराच्या मागच्या साईडला आलोय. तुम्हाला माझ्या मागे तिकडं मंदिर देखील दिसतच असेल. तर मित्रांनो, ह्या मंदिराच्या मागच्या परिसरात येथील स्थानिक लोक 2 ते 3 मंदिर असल्याचा दावा करतात आणि त्यासोबतच इकडं काही मंदिराचे आपल्याला अवशेष देखील पाहायला भेटत आहेत. आणि इकडं हा जो मंदिराचा मागचा परिसर आहे, इकडं आपल्याला एक शिवलिंग देखील पाहायला भेटतंय, जे की इकडच्या साईडला आहे. इकडं आपल्याला एक शिवलिंग देखील पाहायला भेटतंय. आणि मित्रांनो, हा जो इकडचा पूर्ण परिसर आहे, इकडं आपल्याला पूर्णपणे मंदिराचे अवशेष पाहायला भेटत आहेत. सोबतच इकडं देखील आपल्याला एक मंदिराचा खांब किंवा नक्षीकाम केलेले एक दगड पाहायला भेटतंय. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, सध्या पावसाळा चालू असल्यामुळे या परिसरात पूर्णतः गवत वाढलंय, म्हणून आपल्याला वरच्या साईडला काही जाता तर नाही येणार. पण त्यासोबतच इकडे देखील आपल्याला एक मंदिर टाईप काहीतरी पाहायला भेटतंय आणि त्यासोबतच तिथे काही शिल्पे देखील आहेत. तर इकडे पण तुम्ही पाहू शकता, इथं काही शिल्पे आहेत आणि इथंच ते मंदिर टाईप काहीतरी आहे, जे की मंदिरच असावं. पण हे जे मंदिर आहे, ते जुना जो प्राचीन मंदिर होता, त्याचे जे काही अवशेष होते त्याच्यापासून तयार करण्यात आलेलं आहे. आणि इथे हा जो शिल्प आहे, लढाई करताना जे शिल्प आहे, ते त्या टाईपचं आपल्याला हे शिल्प पाहायला भेटतंय. त्यासोबतच इकडं भरपूर सारे आपल्याला मंदिराचे प्राचीन अवशेष पाहायला भेटत आहेत. आणि येथील स्थानिक लोक जे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार इथं आसपासची जेवढीही जागा आहे, तेवढ्या जागेमध्ये कुठे खोदकाम केल्यानंतर काही दगडी चेहरे देखील सापडतात. तर याच्यावरच आपण अंदाज लावू शकतो की 11व्या ते 12व्या शतकादरम्यान इकडे खूप मोठी अशी एखादी नगरी असावी आणि त्या नगरीमुळेच इथं हे 12 मंदिरं स्थापित केले असावेत. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यातील कळवणमधील बिलवाडी या गावात असलेला खूपच प्राचीन असे हे मंदिरं कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर का आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला, लवकरच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये.